भारतीय मजदूर संघ, महाराष्ट्र पावर कॉन्ट्रैक्ट वर्कर संघ की ओर से हरियाणा सरकार और अन्य बड़ी कंपनियों की तरह बिजली उद्योग में ठेकेदारों के बिना वेतन वृद्धि और स्थायी रोजगार की मांग के लिए कल राज्य भर के सभी बिजली संविदा कर्मी एकजुट होकर रेशिमबाग मैदान से ऊर्जा मंत्री के आवास तक पैदल मार्च निकालेंगे। ऐसी जानकारी संगठन के अध्यक्ष नीलेश खरात ने दी है। नमस्कार, मी नीलेश खरात, अध्यक्ष महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ, संलग्न भारतीय मजदूर संघ। या महाराष्ट्रातील वीज उद्योगामध्ये महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तिन्ही कंपन्यांमध्ये मिळून 42,000 वीज कंत्राटी कर्मचारी वर्षानुवर्ष हे कंत्राटी पद्धतीवरती काम करतात। परंतु यांचं आर्थिक शोषण हे कंत्राटदारांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये होतं। त्याच्यामध्ये आमच्या अधिकाऱ्यांचं देखील आर्थिक हितसंबंध याच्यामध्ये आहेत। याचे पुरावे देखील आम्ही ऊर्जा मंत्री महोदयांना दिलेले आहेत। त्यामुळे कायमस्वरूपी हे कंत्राटदार या ठिकाणावरून काढून टाकले पाहिजेत आणि आपल्या शेजारील हरियाणा राज्यामध्ये ज्या पद्धतीने हरियाणा कौशल्य विकास निगम या माध्यमातून हरियाणातील 1,20,000 कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कंत्राटदार हे बाजूला हटून त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा कष्टाचा मेहनतीचा जो पगार आहे तो आज सरळ त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जात आहे। कंत्राटदारांच्या तडाख्यातून तिथे त्यांची सुटका झालेली आहे। तसंच प्रायोगिक तत्वावरती या आपल्या देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्यांच्या ऊर्जा खात्यातील कंत्राटी कामगारांना तरी किमान या कंत्राटदार विरहित योजनेतून लाभ द्यावा, कारण कंत्राटदार यांचं शोषण करत आहेत आणि ऊर्जा खात्याच्या माध्यमातून आमचे प्रशासकीय अधिकारी याच्याकडे डोळेझाक करत आहेत। म्हणून काही चर्चा ज्या 20 तारखेला देखील प्रधान सचिव ऊर्जा यांच्याबरोबर चर्चा झाली, परंतु त्या चर्चेतून समाधानकारक काही असा निर्णय, ठोस असा निर्णय काही लागत नाहीये। त्यामुळे आमची राज्याचे ऊर्जा मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री यांना आम्ही या ठिकाणी विनंती दिलेली आहे, निवेदन दिलेलं आहे, परंतु त्यांनी देखील आमच्याकडे बैठक घेतली नाही। त्यामुळे संपूर्ण कामगार वर्गामध्ये एक नाराजी आहे। कायम कामगारांची पगारवाढ झाली, परंतु या कंत्राटी कामगारांना पगारवाढ सुद्धा दिली जाणार नाही असं स्पष्टपणे मंत्रालयामध्ये परवा दिवशी सांगण्यात आलं। त्यामुळे कामगारांची चीड या ठिकाणी वाढली आहे। त्यामुळे उद्या रेशीमबाग मैदान पासून तर फडणवीस साहेब यांच्या घरापर्यंत महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे सर्व जिल्ह्यातील हजारो वीज कंत्राटी कर्मचारी उद्या हा पायी मोर्चा काढतील आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत बेमुदत आमरण उपोषण साहेबांच्या दारामध्ये चालू राहील। आमची साहेबांकडून एवढीच अपेक्षा आहे की याच्यामध्ये आपण योग्य तो तोडगा काढून आम्हाला कंत्राटदार मुक्त करावं व या कष्टकरी कंत्राटी कामगारांना काहीतरी पगारवाढ 4 ते 5,000 रुपये पगारवाढ ही दिली जावी अशी आमची अपेक्षा आहे। तुम्ही असं म्हणा, उद्या शनिवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता रेशीमबाग मैदान येथे महाराष्ट्रातील सर्व हजारो वीज कंत्राटी कामगार एकत्र येऊन रेशीमबाग मैदान ते राज्याचे ऊर्जा मंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या घरापर्यंत हा मोर्चा घेऊन जाणार आहेत आणि या सगळ्या मागण्या मान्य होईपर्यंत त्या ठिकाणी बेमुदत आमरण उपोषण हे सर्व वीज कंत्राटी कामगार करणार आहेत। त्यामुळे आमची फडणवीस साहेबांना हात जोडून नम्र विनंती आहे की आपण आमच्याशी चर्चा करून या बैठकीत योग्य असा तो तोडगा काढावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही आमची नम्र विनंती राहील। कारण न्यूज के लिए विलास पराते की रिपोर्ट। 18 साल से शहर में विश्वसनीय उड़ान लैंड डेवलपर्स ले आए हैं सप्तशृंगी नगरी मौजा सालेगोदनी में, जो कि साले बस स्टॉप से सिर्फ 200 मीटर दूर, आउटर रिंग रोड से 3.5 किलोमीटर, गुरुकुल सीबीएसई स्कूल से 1 किलोमीटर, 110 एकड़ में बने एग्रो टर्मिनल मार्केट से 2 किलोमीटर, पीएचसी हॉस्पिटल से 1 किलोमीटर, वर्धा रोड से 6 किलोमीटर और मार्गी नगर चौक से 6 किलोमीटर की दूरी पर स्पेशल अम्यूनिटीज, डांबर रोड, ड्रेनेज लाइन, सीनियर सिटीजन पार्क, इलेक्ट्रिक, वाटर सप्लाई, ईएमआई ऑप्शन, बैंक फाइनेंस और साइट दिखाने की सुविधा उपलब्ध। अधिक जानकारी या बुकिंग के लिए संपर्क करें उड़ान लैंड डेवलपर्स के संचालक धम्मा भाव सोनटक के 9860298056 और आजाद ठाकुर 9371488938 पर। ऑफिस एड्रेस हुड़केश्वर मेन रोड, नागपुर।